संघटना कोणतीही असो, ती कायम चालविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी त्या संघटनेचे ध्येय धोरण, त्या संघटनेचा उद्देश हा अतिशय महत्त्वाचा असतो. आणि संघटनेचे ध्येय धोरण राबविण्यासाठी, संघटनेच्या उद्देशपूर्तीसाठी कार्यकर्त्यांमध्ये निष्ठा अत्यंत आवश्यक असते. कार्यकर्ता जर निष्ठावंत नसेल, तो जर ध्येयवादी नसेल, निष्ठावंत नसेल, तर संघटना ही अबाधित राहू शकत नाही. त्या ती संघटना विखुरल्या जात असते. उद्देशाच्या पूर्तीने, म्हणजे उद्देशाची पूर्ती करण्यासाठी संघटनेने ठरवलेल्या दिशेने आपल्या अधिकाराचा कार्यकर्त्यांनी वापर केला पाहिजे, आपल्या पदाचा वापर केला पाहिजे. संघटनेत कोणतेही काम हे उद्देश ध्यानात ठेवूनच केले पाहिजे. उद्देशाच्या विरोधात कोणतेही काम झाले नाही पाहिजे. जर ते काम संघटनेचे जे उद्देश आहेत किंवा संघटनेचे जे काही ध्येय धोरण आहेत त्याच्या विरोधात जर कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी केले, तर त्याचा परिणाम हा अनिष्ट होऊ शकतो. संघटनेत काम करण्यासाठी कार्यकर्त्याचे योगदान असले पाहिजे. संघटनेशी जुळणारा जो व्यक्ती आहे त्याच्यामध्ये एक विचार, एक करार हा असला पाहिजे. मग तो संघटनेचा करार सामाजिक असेल, राजकीय असेल, त्या कराराला आणि त्या उद्देशपूर्तीला कार्यकर्त्यांनी धोका देऊ नये. हा एक अलिखित करार असतो. जेव्हा आपण लोकांना संघटनेच्या उद्देशाविषयी सांगत फिरतो, तेव्हा लोकांनाही वाटते की या उद्देशाला पूर्ण करण्यासाठी योगदान आपण दिले पाहिजे. मग ज्याच्याकडे वेळ असेल, पैसा असेल, बुद्धी असेल, जे ज्याच्याकडे ते आहे, तो कार्यकर्ता, तो पदाधिकारी आपल्या संघटनेच्या पूर्तीसाठी, त्या उद्देशासाठी तो योगदान देत असतो. या कराराला सामाजिक करार, सोशल कॉन्ट्रॅक्ट असेही म्हटले जाते. ही एक संविधानिक बाब आहे की कोणताही उद्देश पूर्ण करण्यासाठी संघटना असली पाहिजे. एकीकडे साध्य आहे तर दुसरीकडे साधन आहे. म्हणजे साध्यपूर्तीसाठी साधन पाहिजे. साध्य ही व्यवस्था, परिवर्तन आहे आणि त्यास पूर्ण करण्याचे संघटन हे साधन आहे. जर साध्य पूर्ण करायचे असेल तर साधन असणे अनिवार्य आहे. साधनाशिवाय साध्य पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून जे साधन निर्माण केले जात आहे ते साध्य पूर्तीसाठीही केले जात असते. जो कार्यकर्ता ही गोष्ट लोकांना जाऊन समजावतो, लोक त्याची गोष्ट ऐकतात, मानतात आणि मानून ऐकून योगदान देतात, म्हणून हे साधन निर्माण होत असते. त्या साधनाचा उपयोग केवळ साध्यपूर्तीसाठी झाला पाहिजे. संघटनेत कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला ही गोष्ट ध्यानात ठेवावी लागेल की जर आपल्याला तहसील, जिल्हा, राज्याचा अध्यक्ष, प्रमुख बनवले तर याचा अर्थ आपण केवळ विश्वस्त आहात. अथॉरिटी संस्थात्मक असते आणि अधिकार व्यक्तिगत असतो. लोकांनी आपल्याला अध्यक्ष कशासाठी बनवले, लोकांनी आपल्याला अथॉरिटी का दिली, हे समजून घेतले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, तेव्हा बाबासाहेबांनी अथॉरिटी संपली, पण ते विधिज्ञ होते, हा त्यांचा व्यक्तिगत अधिकार होता. आपल्याला जेव्हा संघटनेने पदाधिकारी बनविले तेव्हा आपल्याला अथॉरिटी दिली. अथॉरिटी देण्याचा अर्थ आपण संघटनेचे विश्वस्त झाला आहात. कोणत्या गोष्टीचे विश्वस्त? उद्देशपूर्तीसाठी संघटन रूपी साधनाचा उपयोग करण्यासाठी विश्वस्त बनविले. पण हे काम करण्याऐवजी जर आपण व्यक्तिगत उद्देशपूर्तीसाठी साधनाचा उपयोग करीत असाल तर काय होईल? ज्या लोकांचे मन संघटनात्मक उद्देशपूर्तीच्या दिशेने विकसित झाले नाही, असे जास्त करून लोक आपल्या अथॉरिटीचा वापर प्रदर्शन करण्यासाठी करतात.